फायनली 10.5 तासांचा प्रवास करून पोचलो आहे विलवडे स्टेशनला. आणि एवढं घामाली करायला लागते ना एका TCमुळे. भाऊने आपल्याला मध्येच उतरवलं नाही. रत्नागिरीपर्यंत आपली तिकीट होती, कारण का IRCTCवरनं काढताना एक ग्लिच झाला, त्यामुळे रत्नागिरीपर्यंत तिकीट आपली कन्फर्म होती. त्यापुढे आपल्याला 2 स्टेशन विलवडे यायचं होतं. नेमकी रत्नागिरीला TC आले आणि आपल्याला पुढे पाठवला. आपण तिकीट काढलेली जनरलची, कारण का फुकट यायचा नव्हता आपल्याला. त्याचा फायदा पण झाला, पण जरा पाठी जायला लागलं. चालतोय पाठी मी आणि दादा आहे, तर इथून परत पाठी जायचं एवढ्या लांब. आणि मोठं कारण आहे की जे ट्रॅव्हल्स आहेत त्या भेटल्या पाहिजेत. बघूया आता. कुठे जायचं? आपण पोचलो आहे भांबेड या बाजारपेठेमध्ये. आणि इथे आलो की आपण ठरलेलं आपलं हे दुकान आहे. म्हणजे आपण लहानपणी बसून इथे येतो. इथे कधी येणं झालं की गेल्या वर्षी या ब्लॉगमध्ये म्हणजे बघितलं. आणि कालपासूनच दादाला क्रेविंग चालू झाली नाही की आम्ही दोघांनी पण काय खाल्लं नव्हतं. इथे येऊन हे खायचं आहे म्हणून आता काले मिसळ वडा घेतला आहे. गरम गरम वडा आहे तो. बाहेर पाऊस पडतो आणि ते गरम गरम वडा खाण्याची व्हायचं. आणि ही जी टेस्ट आहे ना ही तुम्हाला कुठे नाही भेटणार. ह्याच्यासाठी तुम्हाला इथेच यायला लागणार. प्रत्येक गावची खासियत असते. ह्याच्यात वापरलेले इन्ग्रेडियंट्स, स्वतःच्या झाडाचं खोबरं, परत येणारे भाज्या म्हणजे कढीपत्ता, कोथिंबीर पण इथल्याच असतात. म्हणून याला इसके बोलते कोकण आहे. हा वडा आणि ही चटणी आहे ना, ही चटणी गरम गरम आहे. अक्षरशः ह्याच्यातनं वाफा येत आहेत. ही चटणी आहे ना दादा कुठेच नाही भेटणार. संपवून पण झालं. आपल्या घरापासून हे मार्केट भरपूर लांब आहे. तो आता फोन करून विचारलं काय काय हवं आहे. तर भाजीपाला आपल्याला थोडासा जो हवा आहे तर घेऊन जाऊया. इथून अजून 1 तासाने गाडी आहे ST. आता आपण विचार करतो लालपरीने जायचं की रिक्षा करून जायचं. मला अर्धा किलो द्या ना मिरची. चलो आता सगळे इथल्या गोष्टी घेऊन झाल्यात. आता फक्त एक रिक्षाचं बघूया. रिक्षावाले काय सांगतात किती भाडं. कारण का इथून किती किलोमीटर आहे? अजून 10 किलोमीटर आहे इथून. हां, इथून प्रॉपर 10 किलोमीटर आहे. आता आपण स्टेशनपासून इथे 3 जण होतं म्हणून 200 रुपये दिले. बघूया आता इथून किती घेतात. आता आपण इथून रिक्षा करून जातो आहे, कारण का ST यायला भरपूर वेळ आहे. आणि घरी नैवेद्य वगैरे दाखवायसाठी आपल्यासाठी थांबलेत. जेवण थांबलेत. आता आपल्या बाजूच्या वाडीतले काका भेटले, त्यांच्यासोबत शेअर करून जातो. ते पण आहेत ना तिघं. आता पोचलोय आपण इथे. आपल्यासोबत आता हे काका काकी आपल्या मधल्या वाडीपर्यंत आपल्या सोबत आहेत. पाठी आहे, आपला डॅम आहे. आता येताना आपली चर्चा चाललेली निसर्ग जेवढा आपल्याला सुंदर दिसतो तेवढाच आपल्याला हानिकारक पण आहे तो. त्याचं सांगण्याचं कारण असं आहे की काल आपल्या गावामध्ये असा एक इन्सिडेंट झाला की एक गावातला मुलगा आणि एक मुंबईतला ते अशी एक वरती पर्याय आहे. म्हणजे मी नदी, इन शॉर्ट नदी सांगतो. ती नदी क्रॉस करताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि ते दोघं वाहून गेले. जो गावातला मुलगा होता त्याला पाण्याचा अंदाज, तो पोहत एका साईडला येऊन तो पकडून उभा राहिला. तिथे त्यांनी सर्वाईव्ह केलं 1 ते 1.5 तास. नंतर बाहेर येऊन त्यांनी सगळ्यांना सांगितलं की असं असं झालं. जो दुसरा व्यक्ती होता तो आज आपल्यात नाही आहे. हेच कारण होतं सांगायचं की जेवढं आपण निसर्गाला चांगल्या दृष्टीने बघतो तेवढाच तो आपल्याला त्याचा आपल्याला त्रास पडतो तेवढाच. ठीक आहे, आता आपण जाऊया. आपल्याला भरपूर चालायचं. बोललो तर दमेल मी. 3 नद्या. आता ही पहिली.
ही पहिली नदी. अजून इथे अर्ध पण आमचं क्रॉस नाही झालं आहे. माझी तर हवा टाईट झाली आहे. ही बॅग एक खांद्याला बॅग, हां त्या 2 बॅगा. मी मुंबईतनं गुलाबजाम घेऊन आलो आहे. त्यातला गुलाबजाम ना सगळ्यांच्या मुखाला लागल्याशिवाय मला शांती नाही भेटणार आहे. हां अरे ही जागा आहे. गेल्या वर्षी दादा पडलेला. 2 महिने त्रास होत होता त्याला. 2 महिने. हळू आता आली आहे दुसरी नदी क्रॉसिंगची. क्रॉसिंग मीन्स ब्रिज आहेत म्हणून आपल्याला बरं पडतं. हां इथे पोहायला येतो. आता ह्या वर्षी तुम्हाला पोहायचा व्हिडिओ नाही भेटणार. घरातले आत्ता गेल्याच पाठवतील. सगळं लेक्चर प्रवचन देतील पण त्यांना आपण सांगू आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. आपल्याला पण आपली काळजी आहे. सो नो रिस्क, ओनली एन्जॉय. बाप्पासाठी आलो आहे. बाप्पाचा वेळ द्यायला बाप्पाला आपण. पण हे पाणी बघून ना मन राहत नाही. क्या यार तुमचं तरी मन राहील का? हे असं वाहतं पाणी, इथे खड्डा, तुमचे असणारे मित्र आणि त्या मित्रांसोबत असणारे ते क्षण तुम्ही पण जाऊ द्याल का? नाही देणार, कोणच नाही देणार. तर आता इथून आपली वाडी सुरू झाली. म्हणजे आपल्या वाडीचे हद्द इथून सुरू झाले. हे आता आपल्याला काकी भेटलेल्या, त्यांचं घर आहे. मी दाखवलं. म्हणजे इथे आम्ही कधी पण येऊ शकतो. हक्काचं घर आहे. आता जरा दमलो यार. बारी वाजवतोच माझी वाजली बारी. एकटाच आहे ना मी. हा उद्या येईल. आज बसणार आहे. नाही असं काय नाही. नाही येणार भेटूया रात्री. ह्याच प्रेमासाठी आपण एवढं येतो. फायनली तिसऱ्या नदीच्या इथे आलो आपण. आणि हे पण मगाशी तुम्हाला बोललो पर्याय हा डोंगरातनं हे पाणी येतं. डोंगरातनं पहिलं इथून आम्हाला ही वाट होती, ही जायची आणि तिथून असं वरती चढायचं. आता मागचे 2-3 वर्ष झालं की हा ब्रिज बनला. या ब्रिजवरनं पण पाणी जातं. आता कालचा तुम्हाला प्रसंग सांगितला त्या ह्यानी हे एवढं पूर्ण भरलेलं आहे. तर इथून हा पाणी जातं आणि समोर आहे आपलं घर जे बनत आहे. बघा फ्रेम बीम भिजले आहेत रे पूर्ण. आपला पोरगा पण इथेच आहे. रुई पण आली आहे आपली इथे. तर ती सगळी बच्चा कंपनी आहे. आणि ह्या घराचे जो घर आपलं छोटं आहे भरपूर. आणि ह्या घराचं सुख आहे ना ते कुठे नवीन घरात नाही भाई. एक नंबर. हे देखो आपला आदमी देखो. मजा चालू आहे. मजा नुसती मजा. कधी गावाला येते तिथं चाललेला चालू आहे मजा. बा डेकोरेशन बघा नुसतं झाप झूप एक नंबर. हा भारी सुट. आपला मेहनत रंगलाय. झालं बघा झालं मॅच झाली अरे. त्याला आवाज बघ. मी कपडे धुते ते दाखव. दम कपडे धुते. इकडे बाबू इकडे. हळू जा. ही आपली पाठची गल्ली आहे आणि ती हे 2 वॉशरूम आहेत. नुसता डोंगर साईडला. पहिले हे कपडे ना नदीत धुवायचे पण आता नदीत नाही जात. सगळे इथेच धुतात. चालू आहे नुसती मस्ती. हां अरे बापरे अरे बापरे. अरे बापरे अरे बापरे.
हा चावू नको, नाही मारू नको. अरे कॅमेरा ऑन आहे. मारू नको, मारी नव्हतो मारी. हा बस. कॅमेरा पहिले पाहिजे. बाप्पाला जरा पाया पड्या आपला मामाने पेढे पाठवलेत मुंबईवर. हे नाही हे का ते पण आहे चला आता आपला नैवेद्य झालाय बाप्पाचा सगळं इथे वाढून. आपण गुलाबजाम आणलेत आहेत ना, नीट होते ना, नीट आहेत ना. इथे नाही भेटत म्हणून आपण मुंबईवरनं आणले मी. दुपारच्या जेवायची वेळ आणि ह्या सगळं एकत्र जेवणाची आम्ही भरपूर पूर्ण या वर्षभरात वाट बघत असतो की कधी येणार गावाला आणि सगळे असे बसून जेवणार. इतर सगळे अर्धेच जण आहे, भरपूर जण असतात पण कारणास्तव येत नाही. आता दुपारचं जेवण करून 4 वाजता आपल्याला आरतीला जायचं, त्याच्या आधी फिरून येऊ आपण सगळं फेरफटका मारून येऊ, किती काय आल्या गोष्टी बघून या नवीन. हे लीडर आहे का घरचे लीडर आहे. अर्ध्याला गुलाबजाम नाही वाढले. पक्या वगैरे बोलवता मला नुसता कराओके विषय आता. थोडी सागरनी आई थोडे शंकरी शिंपरे कधी सांगले टिपूर तुझ्या डोळ्यात वाचरे कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात स्वप्न पाखरांचा थवा विसावला ओझळीत कधी काळोख भिजला कधी विसरली पहाट ओंकारला नदी घाट कधी हरवली वाट बार पावसाची गाज काय कधी उसर दुसर एक वादळाची वाट. वा क्या बात. ऐकत नाही बाई, आज ऐकणार नाही. आज ऑर्केस्ट्रा इन द हाऊस. सकाळीचा सूर कसा वाऱ्यानं धरला ढगांचा ढोल घुमू लागला बिजलीचा ताशा कसा कडकड कडाला पाऊस फुलांचा वर्षाव स्वागताला. सणाईचा सूर कसा वाऱ्यानं धरला ढगांचा ढोल घुमू लागला बिजलीचा ताशा कसा कडकड कडाला पाऊस फुलांचा वर्षाव स्वागताला पाऊस फुलांचा वर्षाव स्वागताला. आला माझा गणराज आला. एक नंबर होऊ दे. मंगलमयाळ तेजपुंज गजाननाचे रूप
ओंकार स्वरूप चला आता आपण जाऊया जरा पाय मोकळे करून येऊया. आपल्या दादाचे मित्र आलेत, ते पण ह्याच गावातले आहेत पण थोडं लांब राहतात इथून. ते आलेत खोरनिमको डॅम बघायला, खोरनिमकोचं धरण बघायला आलेत. आणि मग अशी तुम्हाला मी ब्लॉग सुरू केला जी गोष्ट सांगितली त्या कारणामुळे तिथे पोलीस बंदोबस्त आहे, मग ते लांबून बघून जाणार. त्याच कारणाने त्यांना पण भेटलं होईल आणि आपल्याला पण कंटेंट भेटेल, फोटो काढायला भेटतील. परत येऊन आपल्याला आरतीला जायचं आहे आणि आज आपल्याकडे भजन आहे. त्याचा पण व्हिडिओ तर होणं खूप व्हिडिओ लेंथी होणार आहे. आज आपल्याकडे इडली डोसे आहेत, सांबार चटणी बिटणी सगळं बनवायचं आहे. ते आता ह्या तयारीला लागतील. सगळी मम्मी आहे, मोठे आहे, दोन्ही काकी आहेत, त्या आहेत म्हणून सगळं होतं. सो रिस्पेक्ट फॉर देम. इथे आलं की सगळे असतात. अजून खूप लोक आहेत, आपल्या फॅमिलीमध्ये खूप लोक आहेत पण त्या टर्न वाईज येतात, त्यामुळे सगळे एकत्र नाही. बघू कधी मोठं आपलं घर झालं बांधून की सगळे एकदम येतील. परत ब्रिज क्रॉसिंग, ते पाणी बघून उडीच मारावशी वाटते. इथे खोल वाटतंय का इथे? तुम्ही जग फिरून या, अख्खं जग फिरून या. मालदीव्स जावा, सिंगापूर जावा, कुठे जावा, पण या कोकणाचं सुख तुम्हाला कुठे नाही भेटणार. बघायचं का? अरे नाद नाही करायचा, नाद. वर्षाच्या 12 महिने हा असाच फ्लो असतो. विदाऊट दरवाजांचं हे धरण आहे खोरनिमको डॅम. बघ मला ना आता कॅमेरा फिरवायला ना भरपूर गर्व होत आहे. तुम्ही तर व्हिडिओत बघा फक्त, कारण का आमचं नशीब उजळलं आहे म्हणून ह्या गावामध्ये आम्ही जन्म घेतला. बघायचं का भाई, नुसता पैसा वसूल, विदाऊट पैसा फुल धमाल. फक्त उंगली नाही करायची, उंगली नाही करायची, गप्पा आनंद घ्यायचा निसर्गाचा, जास्त नाही हे करायचं. आता आमच्यासोबत दादाचे फ्रेंड्स आहेत, ते स्वतः बोलतात. ते मगाचून स्वतः बोलत होते की एक नंबर मस्त, पुन्हा यावा इकडे आणि याचं दर्शन घ्यावा. खूप सुंदर आहे, वातावरण खूप चांगलं आहे. आणि आमच्या अनिकेत राव आहे तिकडे, त्यांचा अनुभव खूप तगडा आहे याच्या बाबतीत. निसर्गावरती तुम्ही प्रेम केलं तरच तुमच्यावरती निसर्ग प्रेम करणार. हा एक गेट, ह्या डॅमचं असं एक कॅल्क्युलेशन आहे. तुम्हाला हा मध्ये व्ही दिसतो एक, हा मध्ये एक आहे आणि हा इकडे एक आहे. हे 3 नदी जॉईंट होऊन त्याचा प्रभाव इथे साठवला जातो आणि तो ओव्हरफ्लो तिथे विदाऊट त्याचा डोर आहे. तो सगळं 24 वर्ष म्हणजे सॉरी वर्षातले 12ही महिने हा प्रवाह असाच असतो. विदाऊट डोर आहे, विदाऊट डोर हे डॅम आहे. ह्याला कुठल्याही प्रकारचे दरवाजे नाहीत. त्याचा फ्लो जसा पाऊस पडतो तसा फ्लो असतो त्याचा. पाऊस कमी झाला की फ्लो कमी होतो. आम्ही 1 वर्ष होतं इथे आम्ही आंघोळी करायला उतरलेलो आणि हे पाठीमागे तुम्ही जे साचलेलं पाणी बघताय त्या पाण्यामध्ये आमच्या ग्रामदेवतेचं मंदिर पण आहे. ते मंदिर विदाऊट न तोडता ते मंदिर तसंच आहे. जेव्हा पाणी कमी होतं तेव्हा त्या मंदिराचा कलश दिसतो आपल्याला इथे. हे त्या पाण्याच्या तळाशी खूप गाव होते, त्या गावांना इथून हलवून वेगवेगळ्या जागा दिली. हे कोणाचं नुकसान नाही केलं. आणि हा इथे प्रकल्प केला एवढा मोठा खोरनिमको डॅमचा. प्रकल्प करण्याची हे होती कारण का या गावामध्ये पाणी नावाची गोष्ट नव्हती, दुष्काळ होता भरपूर. त्या दुष्काळ कारणास्तव हे डॅम बांधलेलं आहे. तुम्ही ह्या ठिकाणी आलात ना, तुम्ही या ठिकाणाच्या प्रेमात पडाल, या निसर्गाच्या प्रेमात पडाल आणि इथून जायची इच्छाच नाही करणार. भरपूरसे पर्यटक येतात इथे, त्यांना आंघोळ करायची इच्छा असते पण त्या पाण्याच्या प्रवाहामुळे इथे अलाउड नाही. खाली ग्रामपंचायतीची माणसं असतात. चलो आता आपण चाललो आहे परत घरी. आपले दादाचे फ्रेंड्स आलेले ते येणार होते घरी पण जरा लेट झाला फारच. आता आपण
आरतीच्या ठिकाणी जाऊया. मला आता दूध घरी द्यायचं आहे आणि एक आपल्याच वाडीतले पाहुणे आले त्यांना जरा सोडूया. आपल्या काकांचे इथेच जाणार आहेत, ते काका आपल्या ओळखीचे आहेत, त्यांना तिथे सोडूया. मग आपण वरती जाऊया. दादा खाली आरतीच्या इथे जाईल. म्हणजे मन हटतच नाही अजून. आता नंतर गेलो की ट्रॅक कर देऊया तो उतरता. हे लोक आले ना, ते दोघं आले ना तिथून या उतरू. आता आपण आपल्याकडे भजन आहे, दुसरं भजन आपल्याकडे आहे. तर सगळे आपण इन्स्ट्रुमेंट्स घेऊन आलो आहे. आता तुम्हाला जाताना मी इथलं पाणी दाखवलेलं आणि आता पाण्याचा कलर बघा. तर सांगितलं मी की निसर्गाशी कधी खेळायचं नाही. वरती डोंगरामध्ये पाऊस पडला की खाली कधी पाणी येतं समजत नाही. जाताना व्हाईट कलर होता, आता रेड कलर पूर्ण पाण्यात झाला. चहा वाटतोय चहा. तिकडनं काय आलेला कोण कोण काय आहे दर्शन दर्शन कोण तो पण माहिती असेल तुम्हाला. हा दर्शन उंदीर उंदीर. चला आता आपल्याकडे भजन येणार आहे, तर त्याची गडबड चालू आहे. ते एका साईडला काके आपली ते डोसे काढते. तर हा एकदम शांतपणे आरामात काम चालू आहे. आणि त्या हा बसतोय. चलो आता इथे हा बस दुसरं काम चालू आहे. इथे तो काढतो चटणी बनते, तिथे डोसे चालू आहेत. एक ऐकत नाही, तिथे सांबारा बनताय. हा बोलतो मी थांबतो, तू काका जा, मी बघतो. चलो आता मागच्या पाऊण तासामध्ये एवढ्या इडल्या झाल्यात आणि हे एवढे डोसे झालेत. हे अख्खा टोपभर आणि हा अर्धा टप आहे. अजून एवढं बॅटर आहे, तिथे लावल्या आहेत, ह्याच्यात आहेत. चालू आहे काम जोरात एकदम. आता शांतता भेटली असेल. इकडे मोठ्या आहे आमचा सांबार आहे, एकदम 2 दिवसाचा सांबार आहे. सांबारच काय ते डाळबीळ बनवायची नाही, सांबार पिया. अरे नाव भारी झालंय. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरांसी. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरांसी. बोला पुंडलिक वरदे. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ बोल बजरंग छत्रपती शिवाजी महाराज की. आपण पण तयारीला लागा. आता भजन ऑलमोस्ट व्हायला आलंय. तर आपल्या भजनी बुवांना थांबायला नको म्हणून तयारी करायला लागा. पडलो
हे काय डोसा चटणी रवी आणायला चटणी आले पाक चालू आहे डोसा अर्ध्या तासामध्ये पूर्ण गडबड असते आपली. आता चाय चालू हो तो पेटत का नाही ह्याला लावा ते बघ इडली आपल्यालाच माहिती आहे कोणी बघितलं नाही.
चला आपण केलेल्या ह्याचा सगळं फळ आणि सगळ्या माझ्या आयशीला पहिला सल्यूट. ऑल क्रेडिट गोज टू देम. त्यांनी एवढी मेहनत घेऊन सगळं केला नाश्ता आणि त्या नाश्त्याचं फळ आपल्याला भेटलं. सगळ्यांनी मजा मजा करून हीच मजासाठी आपण आतुरलेलो असतो. मजा झाली आपल्या दारात, खूप मजा आली. तर आता आपण खाऊन आपण पण भजनाला जायचं. जशी त्यांनी आपल्या इथे येऊन मजा केली आपण पण तिथे जाऊन करायची. हे काय खाल्लं का? हां ये लवकर खायला. चलो.